धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडिली तो, संदेहाची सुटली गाठे, झालो पोटे शीतळ, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाची सुटली गाठे, झालो पोटे शीतळ, तुका म्हणे मंगळाता, तुका म्हणे मंगळाता, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदे धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करो दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय वानू आता न पुरे ही वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी,
पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांचे लढीवाळ भक्त श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग असून मध्ये तुकाराम महाराज संतांची भेट झाल्यानंतर माझा काळ धन्यतेला कसा प्राप्त होतो याचं गोड चिंतन या अभंगात करतात. विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला नामयज्ञ उत्सव वर्ष 48वे 2 वर्षामध्ये सुवर्ण महोत्सव आहे आपला, बरोबर आहे ना. 50वं वर्ष येतंय. फार गोड नियोजन आहे बरं का. यावेळेस खूप प्रसन्न वातावरण आहे. साऊंड सिस्टीम गोड, मंडप गोड, ऐकणारे श्रोते गोड, गाणारे गोड, वाजवणारे गोड. कीर्तनाला आता वेळ झालाय, 8ला 5 मिनिटं कमी आहेत आणि 7 ते 9 आपल्या कीर्तनाची वेळ आहे. 9च्या पुढे मी काही जाणार नाही. वा, तर त्याच्यामुळे कृपया करून 1 तासभर सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐकायचं आहे. तसं कीर्तन ऐकता असताना मला मुद्दा असा मांडायचा की इथं जे लोक आहेत ना ते सगळे श्रोतवर्ग जो आहे तो ज्ञानी वर्ग आहे. त्या भूमिकेतून चिंतन ऐकणारी मंडळी आहेत. आणि हे कीर्तन करत असताना संतांची भेट का केली पाहिजे, कशा करता केली पाहिजे, संत भेटीनं काय होतं, एवढंच चिंतन मांडणारे कीर्तन मी बंद करणार आहे. मी कीर्तन करत असताना आज आम्ही 48 वर्ष झालं कीर्तन करतोय. का हो महाराज, कशा करता कीर्तन केली पाहिजेत, का कीर्तन केली पाहिजेत, काय होतं कीर्तनानं, त्याच्या मागचं कारण बाबा असं आहे. या मंडपात जो व्यक्ती येतो ना तो काहीतरी स्वार्थ हेतू ठेवूनच येतो. कोणीही मोकळं यायला नाही. काहीतरी स्वार्थ, काहीतरी हेतू या भूमिकेतूनच येतं, या मंडपात येत असतो. मग 48 वर्ष झालं आम्ही या मंडपात येतोय. काय स्वार्थ आहे, काय हेतू आहे, तर याच्या मागचं कारण असं आहे. कलियुगामध्ये झालेली पाप जावं असं वाटत असेल तर एकच साधन आहे, त्याचं नाव कीर्तन आहे. आणि म्हणून आम्ही कीर्तनात येऊन बसलं पाहिजे. आता या उंचीनं तुम्ही कीर्तन ऐकताय, आता मला कळालं बरं का. एवढी साथ फक्त 9 वाजेपर्यंत मला द्या. कलियुगामध्ये उद्धाराचं साधन काय, कीर्तन. कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकळांसी येथे आहे अधिकार. याला एकनाथ महाराज सुद्धा फार गोड देतात. हरी कीर्तनाची या जोडी सकळ साधने केली बापुडी. सगळ्यात सर्वश्रेष्ठ साधन कीर्तन आहे महाराज. या कीर्तनानं काय होतं, पाप निघून जातात. म्हणून पाप जावी असं वाटत असेल तर आम्ही कुठे येऊन बसलं पाहिजे, बोला ना, कीर्तनात. पण याचा अर्थ असा लावायचा नाही बरं का, दिवसभर पाप करायची आणि संध्याकाळची कीर्तन ऐकायची. ऐकताय ना कीर्तन माझं. आता तुम्ही म्हणसाल महाराजांनी सांगितलंय काय कीर्तनात पाप जातात, मग दिवसभर वागा कसं मी. तशा अनुषंगाने कुठंच इथं अर्थ घ्यायचा नाही. कीर्तनामध्ये कळत नकळत झालेली पाप जातात. मी बोलत नाही. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिचित्तम समाश्रये यत्फलं नास्ति तपसान योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तनात्.
ए मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमर्गगा क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्च कामिन सप्तो हि यज्ञेन कलौ पुतन्ति ते. मानवी जीवनाचा उद्धार करणारं साधन कीर्तन आहे. काय होतं कीर्तनानं महाराजांचे प्रमाण आहेत. जळती दोषाचे म्हणून कीर्तन ऐकली पाहिजेत. कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन, कथे ऐसे पुण्य नाही अनेक सर्वथा. म्हणून कीर्तन केली पाहिजेत. आणि ही कीर्तन करावी व्हावी याच्याकरता सद्बुद्धी झाली पाहिजे. आणि सद्बुद्धी व्हावी याच्याकरता संघ चांगल्यांचा असला पाहिजे. माझं वय जास्त नाही बरं का, पण दररोज एक कीर्तन करतोय. का 5वीला असताना मी माझं घर सोडलं, गाव सोडलं, आळंदीला गेलो. ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवलं. कर्णाचा आवाज थोडा कमी करून सावंडला आवाज द्या. ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवलं. शालेय शिक्षण करता करता जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष कंप्लीट केले. आज दररोज कीर्तन करतोय. याला एकच कारण आहे, आज उभ्या महाराष्ट्रात कीर्तनकार म्हणून पूज्य झालो असेल तर त्याला एकच कारण, योग्य वयामध्ये ज्ञानोबारायांचा संघ. म्हणून जीवन जगत असताना संगती अत्यंत महत्वाची. तुम्ही कोणाच्या संगतीत राहता हे सगळ्यात महत्वाचं आहे बाबा. आणि हे कीर्तन करत असताना संतांचा संघ का करायचा आहे त्याचं कारण सांगतो बरं का. परमपूज्य डोंगरे महाराजांचं भागवत वाचत असताना 4 गोष्टी मला इतक्या गोड वाचायला मिळाल्या. डोंगरे महाराजांनी असं लिहिलं या मानवी देहाविषयी. पाण्याविना शोभा नाही नदीला, कुंकवाविना शोभा नाही सौभाग्यवती स्त्रीला, तसं सत्संगाविना शोभा नाही मानवी देहाला. जीवन जगत असताना संघ करणं अत्यंत महत्व. तुम्ही आजारी आहेत का? नाही, एकादशी हे मलाही माहिती, पण इतकी एवढ्या मोकळ्या मनाने जर तुम्हाला कीर्तन पडते तर थोड्या मोकळ्या टाळ्या वाजवा ना, म्हणजे मला बरं वाटेल हो. आता इतकं समर्पक कीर्तन ऐकताय, इतकं गोड तुम्ही मला रिप्लाय देताय, मला बरं वाटतंय. एकादशी आहे मी मान्य करतो, पण नंतर फराळ हे लक्षात असू द्या बरं का. थोडं मोकळ्या मनाने कीर्तन ऐका. मला मुद्दा का मांडायचा आहे, संघ अत्यंत महत्वाचा आहे. काय होतं संघानं, या संघानं काय होतं हे मुद्दे मांडत असताना आज धन्य काळ संत भेटी हाच मुद्दा मला घेऊन पुढे चालायचा आहे. बाबा ऐका बरं का. जगाचा विचार केला ना तर हे सगळं जग काळाच्या अधीन आहे. सगळं जग काळाच्या अधीन आहे. काळानं कुणाला सोडलं नाही बाबा, कुणालाच सोडलं नाही. सगळं श्रीमंत असो, गरीब असो, अगदी भिकारी असो, त्याला सुद्धा काळानं सोडलेलं नाही.
महाराज असल्यावर काय काळजी नाही बरं का. सगळं जग काळाच्या अधीन. अवघाचे आकार ग्रासियेला काळ. महाराजांची भाषा फार गोड आहे बरं. भारी कीर्तन आहे का माझं. सगळं जग काळाच्या अधीन आहे. याला अजून एक प्रमाण असंच, काळी खादला अवघा हा आकार उत्पत्ती संहार घडामोडी. जे जे दिसतंय ते काळाच्या अधीन आहे. जे जे दिसतंय ते जाणार आहे. बरीच लोक आम्हाला भेटले की म्हणतात, महाराज जे 10 वर्षापूर्वी होतं ते आता राहिलं नाही. 10 वर्षापूर्वी होतं ते आता राहिलं नाही. तुला बदलावं लागेल. तुझं बदललं नाही ना तर गौऱ्या तयार आहे, तुझ्या काळजी करू नकोस. बदलावं लागेल. का बदलावं लागेल? कारण काळ कोणासाठी थांबत नाही. अत्यंत प्रतिकूल काळ तुकोबारायांचा, पण काळ चिंतनात गेला. आणि म्हणून जीवन जगत असताना काळ धन्यतेला जातो, पण बाबा त्याच्याकरता काय करावं लागतं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा, चिंतन करावं लागतं. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, तेने मंगळ मंगळाचे. जीवन जगत असताना शिष्टीमय गोड लागली, त्यामुळे ते काही दम धरणार नाहीत बरं का. पण मी 9ला कीर्तन सोडणार आहे. परत म्हणू नका तुम्ही थोडस वाढवा म्हणून. मला मुद्दा मांडायचा आहे. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. जीवन जगत असताना काळ चिंतनात गेला पाहिजे. आणि जो काळ चिंतनात जातो, महाराज म्हणतात तो काळ धन्यतेला प्राप्त होतो. धन्य धन्य काळ. मी बोलून गेलो प्रमाण. मला मुद्दा का मांडायचा आहे? याला ज्ञानोबारायांची ओवी देऊ. काळनळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाखो पाखडी तव हे सरे. अहो सगळं जग काळाच्या अधीन आहे. मग असं असणारं जग काळाच्या अधीन तरी तुकोबाराय त्याला धन्यता का देतात? प्रश्न का? त्याचं कारण आहे योग्य वेळेत संतांचा संग लागतो. संतांच्या संगतीचा परिणाम काळ धन्यतेला गेला. थोडस शांत वातावरण ठेवा. चॅट कधीतरी वाजवा. काळ धन्यतेला गेला. आणि हे महाराज मांडत असताना मला मुद्दा मांडायचा आहे तो चिंतन केलं पाहिजे. संतोष महाराज, लोक आता चिंतन करत नाही, चिंता करतात. चिंता करतात. अहो महाराज लोक चिंता करतात, नवल नाही. सर्वसामान्य लोक करतात, नवल नाही. नेत्यांना सुद्धा चिंताच पडली हो. काय 50-50 वर्षे चिन्ह जपलं, चिन्हच दुसऱ्यांनी नेलं. मग काय आता चिन्ह गेलं महाराज. वा रामकृष्ण हरी. ऐका, लक्ष माझ्याकडे द्या बरं का. तुम्ही झोपले नाहीत ना. लोक चंद्रावर गेले, थोडस फ्रेश माइंड न कीर्तन माझं ऐका बरं का. चिन्ह बदललंय, जावं लागतंय महाराज. मला मुद्दा का मांडायचा? अहो सगळे चिंतेत आहेत, बसलेले सगळे चिंतेत आहेत. आम्ही महाराज लोक सुद्धा गाडीला स्टार्टर मारला ना, गावकरी बुक्का तर व्यवस्थित लावतील का नाही बोलणं करते. चिंतेत आहेत महाराज, सगळेजण चिंतेत आहेत. बसलेले लोक सुद्धा म्हणतील आता 7 ते 9 एक तास एकादशी महाराज 9ला कीर्तन सोडतोय का नाही. चिंताच आहे. प्रत्येक जण चिंतेत आहे बाबा. पण चिंता करण्यापेक्षा चिंतन केलं पाहिजे. मानवी जीवनाचा उद्धार चिंतेत नाही, चिंतनात आहे. उदाहरण देऊ का? प्रापंचिक जीवनात एखादी वस्तू मिळाली ना की इच्छा थांबते. प्रापंचिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा वाढते. आणि पारमार्थिक जीवनात वस्तू मिळाली की इच्छा थांबते. प्रापंचिक जीवनात एखादी वस्तू मिळाली नाही का, इच्छा वाढते. याच्यावर आमचे गुरुजी फार गोड दृष्टांत देतात. एक मनुष्य डोंगर खणायला गेला आणि डोंगर खणता खणता त्याला सोन्याचा पुतळा सापडला.
ते घरी आलं आणि डोक्याला हात लावून बसलं. गावातली लोक यायची आणि त्याला बघायला जायची, का अरे याला सोन्याचा पुतळा सापडलाय. बरं हे सोनं म्हणजे सर्वसामान्य ना, 1 ग्रॅम जीवाला आराम. किती भारी कीर्तन ऐकताय तुम्ही माझं. हे सोनं सर्वसामान्य नाही, याला पुतळा सापडला तरी डोक्याला हात लावून बसले. बसल्याच्या नंतर गंमत अशी झाली, काही लोक असतात गावात जाणकार, ते त्याच्याजवळ गेले. ए बाबा, अरे काय ना बघायला मिळाला, तुला पुतळा सापडलाय तरी तू डोक्याला हात लावून बसलाय का? असं. तो हुशार होता. तो काय केला, पुतळ्याजवळ गेला, त्याने पुतळा पुसला. म्हणला वाचा पुतळ्यावर काय लिहिलंय. त्या पुतळ्यावर असं लिहिलं होतं, बाबा हा सोन्याचा 10व्या क्रमांकाचा पुतळा आहे. लोक म्हणले मग झालं काय? तो म्हटलं याच्या आधीचे 9 कुठे गेले? लय गोड ऐकताय बरं का. याच्या आधीचे 9 कुठे गेले? म्हणजे 10व्या क्रमांकाचा पुतळा मिळालाय तरी समाधान नाही. आता प्रपंचातली गोष्ट मला बंद करायची, परमार्थातली सांगायची. सुरदासजी महाराज, मागा ना काहीतरी मागा. देवा मला नको आहे. तू देण्याकरता मोक्ष देशील, मुक्ती देशील, रिद्धी देशील, सिद्धी देशील, वैकुंठ देशील. मला नको आहे देवा. फक्त तुझं भजन मी गोड करतोय ना, एवढंच मला बास झालं. अहो मी देण्याकरता तयार आहे, मागा काहीतरी मागा. सुरदासजी महाराजांनी सांगावं, देवा तुझं भजन फार गोड आहे हो, तुझ्या भजनासारखं दुसरं काहीच गोड लागत नाही. बस तुझं भजन मला एवढं प्रिय आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. 48 वर्ष तुम्ही सप्ताह केला, तुमचा सप्ताह सार्थकी आहे बरं का. नाही तर लोकांना सांगावं लागतं टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल भजन करा. आता कीर्तन संपत आलंय, थोडंसं नामचिंतन करा. पण तुम्ही हुशार मंडळी आहात का? तुझं भजन मला प्रिय. बारीक मुद्दा ऐका. सुरदास महाराज, मी देण्याकरता तयार आहे. आणि देव देवे महाराज, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळी आईसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी. देण्याकरता देव समर्थ आहे. आणि त्यावेळेस सुरदास, हा तोची एक दानशूर दाता, देण्याकरता देव समर्थ आहे. देव काय म्हटलं माहितीये का सुरदास महाराज, एक करा ना, ही सृष्टी कशी तयार केली एकदा डोळ्यांनी तरी बघा. मी डोळे देण्याकरता तयार आहे. ज्यावेळेस सुरदासजी महाराजांना डोळे दिले आणि देवानं डोळे दिल्याबरोबर देवाला पाहिलं. कोणी? सुरदासजी महाराजांनी. जसं पाहिलं ना तसं सुरदासजी महाराज एका वाक्यात म्हणायला लागले, देवा मला काहीतरी मागायचंय. देव म्हटलं, सुरदासजी महाराज ज्यावेळेस म्हणत होतं मागा 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 त्यावेळेस मागितलं नाही ना, आता दिसायला लागल्याबरोबर मागायला लागला. लोकांचंही तसंच आहे बरं का. जोपर्यंत दिसत नाही नंदूदादा तोपर्यंत लोक मागत नाही. दिसायला लागलं की मग थांबत नाही. ज्यावेळेस म्हणत होतो माग त्यावेळेस मागितलं नाही. आणि आता काय मागायचंय? माझ्या सुरदास महाराजांचं उत्तर इतकं गोड आहे ना, बारीक ऐका. सुरदास महाराजांनी सांगितलं, देवा तुझ्यासारखा सुंदर भगवान परमात्मा पाहिला, आता जगात दुसरं पाहण्याची इच्छा नाही, बाकी काहीच नको मला. मला मुद्दा का मांडायचा आहे? दादा थोडासा नाराज आहे का तुम्ही माझ्यावर? काय होतं कीर्तनामध्ये मन मोकळेपणाने राहिलं की बरं वाटतं थोडंसं. आणि माझा स्वभाव असा आहे की मी एकदम शांत कीर्तन करतो, सायलेंट दादा. आणि हे कीर्तन करत असताना प्रथमेश दादामध्ये माझा जीवलग आहे. मला दादा वाटतं आज ते कोणतरी महाराज तिकडं, हा त्यांचे जीवलग सहकारी मला म्हटले, महाराज मला जायचं तिकडं. मी सगळे गोड म्हणतात बरं का. मी बरोबर .9 कीर्तन सेवा संभवणार आहे. बारीक ऐका. मला मुद्दा का मांडायचा आहे? प्रापंचिक जीवनात वस्तू मिळाली इच्छा वाढली, आणि पारमार्थिक जीवनात वस्तू मिळाली इच्छा थांबली. जीवन जगत असताना चिंतन आणि चिंतनामध्ये आपला वेळ गेला पाहिजे. का गेला पाहिजे त्याच्या मागचं कारण सांगायचंय. महाराज सांगतात, जगाचा विचार केला सापडलो संधी काळचक्री, नाटाचं प्रमाणे बरं का. सगळं जग काळाच्या अधीन आहे. मग तुकाराम महाराज संतांचा संग झाला. संतांच्या संगतीचा परिणाम काय झाला? महाराज सांगतात, माझा काळ धन्यतेला प्राप्त झाला. पण संतांची भेट होणं सुद्धा फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. देवानं कृपा केली तरच संतांचं दर्शन होत असतंय, आणि संत भेटले की चिंता निघून जाते. लय गोड कीर्तन ऐकते म्हणून मला मुद्दे मांडायचे. तुमच्या आमच्या जीवनात चिंता यात नवल नाही बरं का.
तुकोबारायांच्या जीवनात सुद्धा चिंता आहे. काय महाराजांची भाषा आहे, तुका म्हणे चिंता वाटे चिंता वाटे कोण भेटे सांगे. सा तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात सुद्धा चिंता आहे, मला देव कधी भेटतील, संत कधी भेटतील. मला महाराजांचा मुद्दा एक बारीक मांडायचा आहे बरं का देवा. तेच तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात चिंता इच्छा वाढली. चिंता म्हणजे इच्छा वाढली, परिणाम काय झाला, ती चिंता निवारली. पण कधी उजळले अवगी चिंता वारली. तुमच्याकडे वारली शब्दाला काय म्हणतात हो बोला ना, वारली शब्दाला काय म्हणतात, काय अहो बोला काय तरी. वारली शब्दाला काय म्हणतात, मेली. मेली. किती साधा सोपं आहे, काय विचार करायची गरज आहे, मेली. तुकोबारायांनी उजळले भाग्य आता अवघी चिंता निघून गेली हा शब्द टाकला नाही. का टाकला नाही, काय व्यापक विचार आहेत. का निघून गेलेली परत येऊ. मी चिंतेचं बोलतोय बरं का, तुमच्या डोक्यात दुसरं काय असेल तर ते बाजूला ठेवा. मला मुद्दा का मांडायचा आहे की चिंता निघून गेलेली परत येऊ शकते, वारली म्हणजे ते आता परत येऊ शकत नाही. पण कशामुळं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संतांच्या दर्शनानं. आणि म्हणून जीवन जगत असताना देव मला भेटावा ही अंतकरणात इच्छा असली पाहिजे. महाराजांची भाषा आहे, भेटी लागी पंढरी नाथा महाराज म्हणतात मला कीर्तन करता येत नव्हतं, ग्रामस्थ मंडळी पुढे भजन करायचे, मी कृपण म्हणण्याचं काम करायचं. देवानं कृपा केली, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. ही भाषा फक्त कृपेची आहे. म्हणून जीवन जगत असताना कोण कधी भेटला पाहिजे त्या अंतकरणात असलं पाहिजे. माझा देव माझ्यावर कृपा कधी करीत, माझे संत मला कधी भेटतील. महाराज तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलं ना तर तुकोबाराय म्हणतात, कुसा वेसी हेची वाटे जोजे भेटे तयार. प्रत्येक व्यक्तीला विचारतायत माझा देव कुठे मिळेल, मला कधी देव भेटेल. मला मुद्दा काय म्हणायचं बारीक आहे का बरं का. तुकाराम महाराज व्यक्तीला विचारतात देव कधी भेटेल, देव कृपा कधी करेल, संत कधी भेटतील, संत कृपा कधी करतील. माझ्या माऊलीचं चरित्र वाचलं ना, माऊली घरावर बसणाऱ्या कावळ्याला विचारतायत, कावळ्या काव काव करू नको, तो माझा देव माझ्या भेटीसाठी कधी येईल. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, जपून गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मनवी न पाहू. याचा अर्थ काय, अहो घरावर बसणाऱ्या कावळ्याला सुद्धा माऊलीने विचारलं माझा देव मला कधी भेटेल, माझे संत मला कधी भेटतील. म्हणून जीवन जगत असताना तुमचा आमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर दादा कधीतरी चिंता केली पाहिजे, पण देवाची केली पाहिजे. कायमी उद्धार
आहेत पण देव भेटला पाहिजे. मला भूमिका बारीक मांडायची बरं का, थोडी लक्ष द्या माझ्याकडं. नाही तिथं काहीतरी वायर का काहीतरी खाली. महाराज सांगतात काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण ऐसे तुम्ही सांगा संतोषन करा समाधान चित्त माझे. महाराज चित्ताचं समाधान होण्याकरता संत विचार अत्यंत महत्वाचे आणि ते संत विचार मिळवायचे असेल तर कीर्तनाची गरज आहे. संतांचा संघ का करायचा आहे याचं कारण मांडत असताना मला मुद्दा मांडायचा आहे. महाराज सांगतात संतांची भेट झाली, माझा काळ धन्यतेला प्राप्त झाला. आज आम्ही सगळे गुरुबंधू मंडळी आहे. प्रथमेश दादा असेल, मी असेल, आम्ही आळंदीला लहान वयामध्ये राहिलो. योग्य काळ ज्ञानोबारायांच्या संगतीत घालवला. आमचा काळ सुद्धा धन्यतेला प्राप्त झाला. का? सांभाळणारे माऊली आहेत. म्हणून जीवन जगत असताना माझं तरुणांना विधान आहे, कोणाचाही आदर्श घेऊ नका. आदर्श घ्यायचा आहे ना तर संतांचाच घ्या. आदर्श घ्यायचा आहे ना देवाचा घ्या. सप्ताह याच्या करतायत, कीर्तन याच्या करतायत कारण सध्याचा तरुण नवयुवक नको त्या हिरोचा आणि नको त्या गुंडाचा आदर्श घेताना दिसतोय आपल्याला. मला वाटतं नको त्या हिरोचा आणि नको त्या गुंडाचा आदर्श घेऊन आयुष्याची माती करण्यापेक्षा संत विचाराची माती जर तुमच्या कपाळ लावली ना तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही दादा. आणि म्हणून जीवन जगत असताना तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज तुमचा काळ धन्यतेला प्राप्त झाला, कशामुळे झाला? महाराजांनी एका वाक्यात उत्तर फार समर्पक गातात बरं काही मंडळी. मराठवाड्यामध्ये गेलं ना पॅन्ट शर्टवरच असतात पण असे शर्टच्या मध्ये प्रमाणात येतात. त्यांनी गायलं की लोक बसणार आहेत ना ते टाळ्या वाजवतात.
त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. आपल्याकडे लोक शेजातवर गायला लागले, चाली झाले की जांभळ्या देतात. 7 ते 9च्या कीर्तनाला किती गोड गाणारी मंडळी येतात. संतोष महाराज, नारायण महाराज फार गोड समर्पक. कीर्तनाला 7 असे असावी द्यावा. काही लोक येतच नाहीत. चला ना कीर्तनाला, नाही अजून त्यांची चाल चालू आहे. ही कीर्तनाला नाही यांची, त्यांची एक चालच आहे बरं का. धन्यवाद धन्यवाद. कीर्तनाला नाही येण्याची एक चालच आहे. चला ना, नाही चाल चालली अजून. आणि त्यातल्या त्यात आता बघा 8:30 वाजलेत. हा जो समाज आहे ना, हा कीर्तनाचा समाज आहे. आणि याच्यानंतर न जो येईल ना, ते मला बोलायचं नाही बरं का. मला बारीक मुद्दा मांडायचा आहे की कीर्तनाचे विचार अत्यंत महत्वाचे. साधे साधे मुद्दे देवा. का कीर्तन ऐकायचंय, का संतांचे चरित्र ऐकायचंय. दुंडा महाराज देगलूरकरांची पुस्तकं वाचले ना, तर दुंडा महाराजांनी संत चरित्राला प्रस्तावना दिली. त्या प्रस्तावनेत पहिलंच वाक्य आहे काय, मानवी जीवनाला उजाळा देणारा दीपस्तंभ म्हणजे संत चरित्र आहे. म्हणजे संत चरित्र आहे. मला वाटतं उजाळा जर मिळावा असं वाटत असेल तर संतांचा आदर्श घेतला पाहिजे. बारीक ऐका, IT कंपनीतल्या मुलाला 40-40 लाख रुपये पगार आहे दादा. किती? 40-40 लाख रुपये. ते कधी हसत नाही. आता मागं पेपरला एक बातमी आली होती, एका वर्षाचं एका मुलाला 60 लाखाचं पॅकेज होतं. किती लाखाचं? 60 लाखाचं. पण तो म्हणला मी अजून हसलोच नाही. मी मन माझं व्यक्त कोणाजवळ करू, माणूसच तसा भेटला नाही. आणि आमची जर माऊलींची पालखी निघाली ना आळंदीतून, तर SP कॉलेज, फर्ग्युसन कॉलेजची मुलं आम्हाला भेटतात. अहो 2 मिनिटं आमच्या बरोबर फुगडी खेळली की ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुका. एवढे दंग होऊन जातात. म्हणतात महाराज राव, कॉलेज लाईफ मध्ये एवढी मजा नाही एवढी तुमच्यामध्ये टाळकऱ्यांमध्ये मजा. एक बोलू का, ते लगेच ते वातावरण पाहिलं की लगेच म्हणतात महाराज आम्हाला माळ घाला. काय घाला? आता हे सप्त्याचं वातावरण आहे ना, असं वातावरण बघितलं की एक गंध दोघं लगेच म्हणतात मला माळ घाला. माळ लगेच घालायची नाही. त्याला सांगायचं बाबा चंद्रभागेचं स्नान करावं लागतंय, 15 दिवस आमच्या बरोबर चालावं लागतंय. आणि मग एकादशी झाली ना की तो गावाला येतो. मग ती गावाला जी अमावस्या येते ना, गावाला आल्यावर त्या अमावस्येत तो पास झाला पाहिजे. कोणत्या अमावस्या? तुमच्याकडे अमावस्या जोरात दिसती वाटतं. काय त्या अमावस्येचं नाव काय? अहो त्या आवाज दादा नका बिघडो करू. काय प्रॉब्लेम काय दादा तुम्हाला? काय करू नाही. अहो उलट जेवढे लोक शांत ऐकतात ना तेवढं मोठ्याने ऐकत नाहीत. खरंच मी सांगतो, मोठ्याने आरडाओरडा केला ना की कीर्तनच कळत नाही काय चाललंय ते. ना विषयाची संगती लागत, महाराजाच्या तोंडाला फेस तुम्ही जांभळे देताय. आणि हळू बोललं ना ही लोक कान देऊन ऐकतात की पुढं काय बोलणार आहे. आणि मी एक लोकांचं एक थोडंसं विचार केलाय, खरंच लोक मोठं ऐकतच नाही. तुम्ही लहान बोला, हळू बोला, लोक लक्ष देऊन ऐकतात. म्हणजे लक्ष देऊन हळू बोलून जर ऐकत असतील तर मोठ्याने बोलायचंय कशाला. आणि मागा आवाज येत नाही हा प्रश्न त्यांचा आहे ना. तुम्ही जेवढा सुंदर मंडप टाकलाय तर मंडपात येऊन बसा. बरोबर माझं बोलणं कळतंय ना. माझं वय थोडंसं लहान आहे बरं का, पण काही गोष्टी माझ्या थोड्याशा खटकतात. लोकांना खटकू द्या, पण जे खरं आहे ते कटू असते. अहो इतकं गोड नियोजन, काय साऊंड सिस्टीम आहे दादाची, किती गोड मंडप आहे. त्यांचं म्हणणं आहे तिकडं कट्ट्याव वाट्याव जे बसले आहेत का त्यांना ऐकाय गेलं पाहिजे. कशाला? काहीच गरज नाही हो. हे गोड वातावरण, इतकं प्रसन्न वातावरण आहे, मंडपात आलं पाहिजे, इथं बसलं पाहिजे. मला एक मुद्दा ऐका, मला मुद्दा का मांडायचा आहे. समाधान विचारानं मिळतं, पैशानं मिळत नाही. खिशामध्ये पैसा असेल ना, तुमची श्रीमंती असेल, पण समाधान पाहिजे असेल तर ते अंतःकरणाला पाहिजे. बारीक वाक्य ऐका माझं बरं का. माणसं आता समाधानी नाहीत. अहो पोरांना खरंच 60-60, 70-70 लाखाचं पॅकेज आहे, पण समाधान नाही का? त्यांनी बुद्धिवादी लोकांची पुस्तकं वाचलेत. पैसा कसा कमवावा याची अक्कल आहे. पैसा कसा कमवावा याची अक्कल आहे. पण पैशानं समाधान मिळत नाही. समाधान पाहिजे असेल तर तुमचं मन समाधानी पाहिजे. हे जे कीर्तन करायचेत ना, ही प्रवचन करायचेत ना, ही याच्याकरताच करायचेत, मनाच्या शुद्धी करता. त्याचं कारण मला सांगायचंय. वाह वाह.
समाधान मनावर आहे, पैशावर नाही. आणि याचं उत्तर मांडत असताना मला असं सांगायचंय, बुद्धिवादी लोकांची पुस्तके वाचलीत तर तुमचा मेंदू हुशार होईल, पण मेंदूनं समाधान मिळत नाही. समाधान पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाची भूमिका अंतःकरण. बुद्धिवादी लोकांची पुस्तकं वाचली ना, तुम्ही म्हणू शकता हा मोठा का तो मोठा, देव आहे का नाही आहे तर दाखवा. पण संतांचे विचार आहेत ना, हे अंतःकरणातून येतात. आणि समाधान अंतःकरणाला पाहिजे ना, तर एक करा, ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचा, अंतःकरणाला समाधान मिळाल्याशिवाय राहणार. कारण ते अंतःकरणातून येणारे ग्रंथ आहेत. ज्या माऊलींना खायला दिलं नाही, राहायला जागा दिली नाही, त्या माऊलींनी काय मागितलंय? तैसा वागविलास विस्तारू, का घेतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. मला वाटतं हे अंतःकरणातूनच येतंय. नाही तर आता आर्य म्हटलं की दुसरा कार्य लगेच म्हणतोय, तो दमच धरत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मांडत असताना 3 मुद्दे मला तुमच्या समोर मांडायचे आहेत. काळ धन्यतेला जावं बाबा तर संतांचा संग केला पाहिजे. पहिला मुद्दा, संतांचा संग का करायचा आहे? तो देव आहे, हा जीव आहे, हे दोन्ही एकच आहे हे कळण्याकरता संतांजवळ जायचंय. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भावाचे बंधन, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. महाराज सांगतात संतांच्या जवळ गेलो की सगळ्या इच्छा पूर्ण करतात. याला नाथमापांचं अजून एक प्रमाण, घाली संतासी पूजा करी कायावाच्या मनी, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. म्हणून तो देव आहे, हा जीव, हे दोन्ही एकच आहे हे सांगण्याकरता कोणाजवळ जायचंय? संतांजवळ. दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे, भक्ती सगुणाची करायची का निर्गुणाची करायची? थोडं लक्ष देऊन ऐका बरं का. सगुणाची भक्ती केली ती त्यालाच पावते, निर्गुणाची भक्ती केली की त्यालाच पावते. हे सांगणारे कोण आहेत? संतांचे. आणि तिसरा मुद्दा मोस्ट IMP आहे. काय? इथं बसलेले माझ्या सकट सगळे एक दिवस मरणार आहेत, पण संतांच्या संगतीत गेलात ना की तुमचं मरण तुम्हाला लांबवता येतं. ही ताकद संत संगतीची. 3 मुद्दे तुमच्या समोर ठेवले. तो जीव आहे, हा देव आहे, दोन्ही एकच आहे. शहराच्या ठिकाणी आपला तो रात्रीच्या वेळेस फिरतो त्याला काय म्हणतात? गुरखा. बरोबर ना? गुरखा. ते शिट्ट्या मारीत फिरवतोय, गेट वाजवितोय, त्याला काय म्हणतात? गुरखा. बहुतेक जे रात्रीची लोक जागतात ना त्यांना व्यसन असतं. आणि बऱ्याच वेळा आम्हाला जे रात्रीची जागणारे भेटतात ना ते म्हणतात महाराज झोपच निघत नाही, मग काहीतरी तंबाखू बिडी गाडी प्यावं लागते, खावं लागते. म्हणजे रात्रीचे जागतात त्यांना व्यसन. माझ्याकडे बघू नका. आता रात्री कोकणात कीर्तनाला होतो, 4:30 5 आपलं 3:30 4 वाजता घरी आलोय. महाराज लोक रात्रीचीच जागतात, याचा अर्थ त्यांना व्यसन कोणत्याच अंगाने घेऊ नका बरं का. मला मुद्दा का मांडायचंय की असे आहेत काही लोक. तसं त्या गुरक्याला व्यसन होतं बिडी ओढायचं. मग काय, आता त्याचा तो ठरलेला ड्रेस, त्याला असं वाटलं सगळं साहित्य असेल, निघाला आणि त्याला तलप झाली ना महाराज, त्याने खिशात हात घातला, बिडी हाताला लागली, पण बिडी पेटवण्याकरता एवढं तरी तुम्ही बोला की आता हे तुमच्या आवाक्यातलंय. काडी 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 बिडी पेटवण्याकरता काडीची गरज आहे. महाराज त्याला काडी सापडे ना. मग ही व्यसन अशी तलप आहे, कधी माणसाला 4 चौघातून बाजूला नाही याची गॅरंटी नाही. अहो काही महाभाग कीर्तनात टाळ ठेवून बाहेर जातात, गायछाप खाऊन परत टाळ घ्यायला येतात. केवढी वाईट परिस्थिती. मला मुद्दा का मांडायचा आहे, व्यसन कधी कोणाला कुठं नेईल याचा भरोसा नाही. मला गंमत मांडायची अशी, त्याला ती तलप आल्यामुळे त्याला राहावे ना. मग 4 पावलं पुढे गेल्याच्या नंतर गॅलरीमध्ये ग्रस्त झोपला होता. त्याला उठवलं, हे बाबा उठ. तो म्हणला काय झालं? अरे उठ म्हणला. ते डोळं चोळायला लागलं. उठावला कशा करता? काय नाही म्हणला, मला बिडी पेण्याकरता काडी पाहिजे. मग तेवढी काडी दे. त्यांनी डोळे चोळले, त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणला, हे भल्या माणसा काय? अरे त्या कंदिलाची काच बाजूला केली असती, त्याच्यावर बिडी धरली असती, तुझी बिडी पेटली असती. किती साधा विषय. तो काय म्हटलं माहितीये का? झोप झोप. ते जे उठलं होतं का ते म्हणलं, मला कशाला उठवलं? तो म्हणला, हेच सांगण्याकरता. माझे मुद्दे बारीक आहेत बरं का सरपंच साहेब. हेच सांगण्याकरता का हातामध्ये कंदील आहे, बिडी आहे, काच बाजूला केली असती तर बिडी पेटली असते. हे सांगण्याकरता कोणीतरी तिसरं लागतंय. असं बारीक आहे का? हातामध्ये कंदील आहे, बिडी आहे, हे सांगण्याकरता कोणीतरी तिसरं लागतंय. तसा तो देव आहे, हा जीव आहे, हे दोन्ही एकच आहे हे सांगण्याकरता कोणीतरी तिसरं लागतंय. म्हणून धन्य काळ संत भेटी, म्हणून संतांजवळ जायचं. अहो ऐकणारे मंडळी खरंच लय लय गोड ऐकतात. तो
लय गोड ऐकतात. का मला मुद्दा मांडायचा आहे? चिंतन मांडत असताना लोक आता महाराज लोकांना सांगायला लागलेत, काय अभंगातलं सांगा काहीतरी. लोकांना सांगायला लागलेत, म्हणजे लोकांना कळते आता कीर्तन कशा पद्धतीने झालं पाहिजे. आता हे मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं असं नकोय बरं का. तुम्ही खरंच गोड मंडळी आहेत. मला मुद्दा मांडायचा आहे. माझा पहिला मुद्दा संपला. काय? तो देव आहे, हा जीव आहे, हे कळण्याकरता कोणाजवळ जायचंय? संतांजवळ. चला दुसरा मुद्दा फार गोड आहे. भक्ती सगुणाची करायची का निर्गुणाची करायची? निर्गुणाची भक्ती केली की त्यालाच पावते, सगुणाची भक्ती केली की त्यालाच पावते. हो पावते. वाचा ज्ञानेश्वरीतला 12वा अध्याय. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत, परिभक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. या दोन्ही जे वाटा तू ते पाववया वैकुंठा, व्यक्ता अव्यक्त दारवंटा रिघिजे येत. सगुणाची भक्ती केली त्यालाच पावते, निर्गुणाची भक्ती केली त्यालाच पावते. याला सगळ्यांचा अभंग पाठ आहे. माझ्या जीवीची पंढरपुरा या अभंगाचं शेवटचं चरण. बापर खुमा देवीवरू सगुण निर्गुण, रूप विठेवरी दाविली गुण. तुम्ही सगुणाची भक्ती केली तरी त्यालाच पावते, निर्गुणाची भक्ती केली तरी त्यालाच पावते. हे सांगणारे संत आहेत. म्हणून मुद्दा असा आहे, कधीतरी संतांच्या जवळ गेलं पाहिजे. तिसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे, संतांच्या संगतीत गेलं की मरण लांबवता येतं. मला ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण द्यायचंय. पैठणला ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि परत आले, येत असताना नेवाशाला येण्याच्या अगोदर एक ठिकाणी गर्दी जमली होती. ज्ञानेश्वर महाराज तिथं उभे राहिले. एक स्त्री आली, ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाली आणि ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती ओ माऊली. हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? का? ही जी गर्दी जमली आहे ना, ही माझ्या पतीची अंतयात्रा आहे आणि मला वाटतं तुम्ही सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिला. कोणत्या जन्मातला? या जन्मातला का पुढच्या जन्मातला? ज्ञानेश्वर महाराजांचा नादच करायचा नाही कोणी महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन निळोबाऱ्यांनी एका अभंगात केलंय. जिही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रियेचा तो केला. ज्ञानेश्वर महाराज कोण आहे तुम्हाला जर विचारलं ना तर त्यांना सांगा, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण? मृत्यूचं भान, प्रेमाची जाण, देवासाठी प्राण आणि मानवी समाजासाठी ज्ञान देणारे संत म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा, ज्ञानोबा साधकाचा मायबाप. ज्ञानेश्वर महाराज जर कोण असतील तर या सगळ्या गोष्टी त्या माणसानं पाहिल्या पाहिजेत. माऊलींला वेदाना आई म्हणावं यात नवल नाही. वेदशास्त्र देती म्हणती ज्ञानाबाई आई. महाराज सगळ्या संतांनी आई म्हणावं. ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी सगळे गोड आहेत बरं का. मी जास्त गायन करत नाही, मला जास्त गाता येत नाही. आज इतकं गोड गायचं वातावरण कसं काय? साथीदार चांगले असलं की कीर्तन रंगत असते. समर्पक वाजवणं असलं की कीर्तन रंगत असते. आमचा प्रथमेश दादा असतील, सगळे गोड मंडळी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित. बारीक मुद्दा आहे का? संतांचा संग केला पाहिजे. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी संतांचा संग केला, परिणाम काय झाला? आणि त्या माऊलींविषयी बोलत असताना काय नाव आहे विचारलं, म्हणले सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा ज्यांचे नावच आहे सच्चिद आनंद स्वरूप, ते मरू शकत नाहीत. आवाज दिला आणि ताटीवर सच्चिदानंद बाबा उठून बसले. मेले माणूस जित उठविले, वेळे काळाचे. बारीक ऐका बरं का. ते सच्चिदानंद बाबा नेवास्याला आले आणि नेवास्याला आल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि लिहिण्याचं काम कोणी केलंय? बोला ना. तरी काही लोक आळंदीला पंढरपूरला गेले ना, ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात मोरपंख असलेला फोटो घेऊन येतात.
ज्ञानेश्वर महाराजांच्या हातामध्ये मोरपंख आणि समोर ज्ञानेश्वरी असलेला फोटो घेऊन येतात. मग या ओवीचं करायचं काय? शके 1272 तरी टीका केली, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. याचा अर्थ काय? मला मुद्दा मांडायचा आहे. जर सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, माऊलींनी सांगितली, तर हा फोटो आणणं चुकीचं आहे. मग ही ओवी आपल्याला पुसावा लागेल, कोणतेही माऊलीनं लिहिलेली. म्हणून ह्या ओवी मला मुद्दा मांडायचा आहे की मेलेला मनुष्य सुद्धा जिवंत कोणाच्या संगतीत होतोय? संतांच्या संगत. संतांचा संघ केला पाहिजे. आता आमचं सुद्धा काय वय आहे, प्रथमेश दादा असेल, मी असेल, हे आमचे सगळे बघा तरुण युवक मंडळ, आमचं काय वय आहे का? तरी धोतर नेहरू घालून फिरावं लागतं. मी SP कॉलेजला होतो. SP कॉलेजला सुद्धा महाराज कधी कधी धोतर नेहरू घालून जायचो. महाराज लोक असेत, चांगलं केलं तरी चांगलं बोलत नाही, वाईट केलं तरी चांगलं बोलत नाही. लय बोलता तो, लय बोलतो. एवढा अपमान सहन करावा लागतो कधी कधी, लय. एकदा मी चेंबूरला कीर्तनाला गेलो होतो. संतांच्या संगतीचा परिणाम, कधी अपमान कधी मान, या गोष्टी होतात. आणि चेंबूरला कीर्तन झाल्याच्या नंतर म्हटलं, माझ्या एक मित्रानं फोन केला, म्हटले महाराज आता मुंबईला गेलायस तर गेट ऑफ इंडिया बघून या, गेट ऑफ इंडिया बघून या. आता अंगावर धोतर नेहरू. SP कॉलेजला असताना 22-23 माझं रनिंग असेल, तारुण्य. मी आपलं धोतर नेहरू घातलं, दुसऱ्या दिवशी रेल्वेतनं उतरलो, त्या रस्त्यानं चालू लागलो. माझं जसं धोतर नेहरू पाहिलं का, कॉलेजच्या 2 मुली तिकनं मला जसं पाहिलं तसं माझ्या बाजूला आल्या. बरं इथपर्यंत ठीक होतं बाबा. त्या माझ्या जवळ आल्या आणि जवळ आल्याच्या नंतर मला म्हटल्या, काका हे बी काय टायमिंग मध्ये आले हो. हेच आल्यामुळे त्या शब्दांचा प्रभाव तुमच्यापर्यंत आला नाही. हे जे मी महाराज सांगतो ना, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, हे त्याचं कारण आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं ना की मी जे काय सांगतो तुम्ही ध्यान देऊन ऐकता. आणि तुम्ही तुमच्याच नादात राहिला ना की ते कीर्तन, मला असं वाटतं माझं कीर्तन तुम्हाला काही कळत नाही. म्हणून मी गाणारा असू द्या, वाजवणारा असू द्या, बसणारा असू द्या, सगळ्यांना सांगतो फक्त कीर्तनात 2 तास मलाच बघायचं. मी जे सांगन तेच ऐकायचं, इकडं तिकडं बघायचं नाही. एक बाबा जवळ आले तर काका शब्दाचा प्रभाव पाहिजे असा पडला नाही. बारीक आहे का? ती म्हटली काका ऐन 22-23 मध्ये. आणि लोक बाबा होण्याकरता भांडणं करायला लागलेत. बाबा होण्याकरता मी सांगत असतो, अरे धोत्र घाला, आई ते बाबा होताल. कशाला नको त्यांच्या नादी लागताय, नको त्यांच्या मागे लागताय. धोत्र घाला, बाबा होताल. बरं त्यांनी तेवढ्यावर थांबावं का नाही? काका इथपर्यंत ठीक आहे. हात पुढं केला, मला म्हणले काका आमचं ज्योतिष सांगा ना. मी मनातल्या मनात म्हणलं, मला जर ज्योतिष कळलं असतं तर मी कशाला दररोज एक गाव काढलं असतं. साधे मुद्दे आहेत बरं का. मला सांगायचं काय, कधी अपमान कधी मान, यावर त्याला मात करून पुढे जायचं आहे. काय होतंय संत भेटीनं? महाराज सांगतात, माझा काळ धन्य तिला प्राप्त झाला. धन्य काळ संत भेटी. आता ही ऐकणारी 2-4 वारकरी मंडळी चांगली आहेत बरं का. काय होतंय संतांच्या भेटीनं? एकनाथी भागवतातली ओवी, निमिषार्ध होता सत्संग, तेने संगे होय भवभंग, या लागी सत्संगाचे भाग्य, साधक सभाग्य जाणती. चला तुकाराम महाराज काय, निमिषार्ध सत्संगती, वास वैकुंठी कल्पांती, मोक्षपदे येती ती विश्रांती बापुडी. काय करतात संत? चला ज्ञानेश्वर महाराज, या संतांचे देणे कल्पतरुणी दुने, परिस आघात देणे चिंतामणी रेंगना. आणि याच अभंगाचं शेवटचं चरण माऊली सांगतात, कृपा कटाक्ष संतांच्या
पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात. 3 संतांची जर प्रमाण दिली असतील तर आता धन्यकाळ संत भेटी सांगण्यात मजा नाही. मजा नाही. 3 संतांचे पुरावे तुमच्या समोर मांडलेत. काय होतंय संत अहो निमिषामध्ये पापणी लवतेना तेवढा जरी संघ घडला तरी जीवनाचं कल्याण आहे. म्हणून महाराज सांगतात धन्यकाळ संत भेटी. ओ महाराज 8:45 वाजल्या तुमचा धन्यकाळच अजून चाललाय. खालची 3 चरण अजून सोडवायची आहेत. कसं काय करायचं सरपंच साहेब? आपली वेळ तर 9 वाजेपर्यंतच आहे. 3 चरण घ्यायचे का नाही पुढचे? 9:15. ऐका बारीक ऐका. मला मुद्दा मांडायचा आहे. पायी मिठी पडिली तो धन्यकाळ संत भेटी. पाय या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. पाय या अर्थाचं आहे स्वरूप. मला वाटतं आमचं अज्ञान घालवण्याकरता काय घ्यायचंय? ज्ञान. आणि ज्ञान कोणाजवळ मिळत असेल तर संतांजवळ मिळतं. ज्ञानोबारांचे जरी मनी हाती आणावे तरी या संता भजावे सर्वस्वेशी. लय गोड आहे बरं का. हे असे गाणारे वाजवणारे ऐकणारे आत्ताच्या काळात पाहिजेत. म्हणजे व्हॉट्सअप पाहणारे कीर्तनकार थोडा अभ्यास करून येतील. आता आला टलाट मला गेला निघून थांबायला तयार नाही. हे अशी प्रमाण आली की त्यालाही वाटतं अरे दुरीत चालावं लागतंय बाबा. नाही तर अवघड काम होतंय. मग संतांचा संघ का केला पाहिजे? ज्ञान मिळवणं अत्यंत महत्वाचं. तुमच्या आमच्या जवळ जे ज्ञान आहे ना ते पूर्णत्वाचं ज्ञान नाही. आणि म्हणून हे मिळवण्याकरता संतांच्या पायाजवळ गेलं पाहिजे. एक सगळं जग सुखाकरता प्रयत्न करते ते सुख देवाच्या चरणाजवळ आहे. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. पण बाबा तुम्ही म्हणताल विषय संत भेटीचा चाललाय देवाचा कशाला घेतलाय? देवाच्या पायाजवळ सुख आहे तुम्हाला विषय सांगायचा नाही. पण संतांच्या चरणाजवळ सुख आहे हे सांगत असताना चोखोबारायांचा अभंग. सुख अनुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. सुख बसे एके टाई बहुपाई संताचा, बहुपाई संताचा, बहुपाई देवाच्या चरणाजवळ जसं सुख आहे तसं संतांच्या चरणाजवळ सुख आहे. 2 मुद्दे समजले बरं का. संतांच्या चरणाजवळ का जायचंय? सुख आहे म्हणून. तिसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे. जे सुख देवाच्या चरणात आहे, जे सुख संतांच्या चरणात आहे, ते सुख आपल्या आईवडिलांच्या सुद्धा चरणात आहे. आईवडिलांची सेवा होणं अत्यंत महत्वाचं. 11 महिने मायबापाच्या कंबरड्यात लाथा घालायच्या आणि 12व्या महिन्याला 12 जागी गण लावून कुठं निघाला? पांडुरंगाला भेटायला. जाऊ नको तुला भेटाय तो मोकळा नाही. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले. पुंडलिकानं आईवडिलांची सेवा केल्याचा परिणाम देव भेटण्याकरता आला. हे जर आरतीमध्ये आम्ही म्हणत असेल तर कधीतरी आरती मनावर घेतली पाहिजे. मला मुद्दा का मांडायचा आहे? आई वडिलांची सेवा केल्याचा परिणाम देव घरी येतो. म्हणून महिपती महाराजांची याला ओवी फार गोड आहे. आता नमो माता पिता जे सकळ तीर्थावनी वरिष्ठता ज्यांचे ने नरदेह तत्वता उचित लाधला निज भाग्ये. निज भाग्यानं प्राप्त झालेला नरदेह आई वडिलांच्या सेवेत गेला पाहिजे. दादा का गेला पाहिजे? तुम्हाला लता दिदी माहिती आहेत का? लता दिदी हो माहिती आहेत का? मी एका गावामध्ये विचारलं नारायण महाराज लता दिदी माहिती आहेत का? एक म्हातारी म्हटली हो माहिती आहे. म्हटलं कुठं राहतात? ती म्हणली वरछाळीला. ती वरछाळीची लता दिदी नाही बरं का. कोण लता दिदी? गायक लता दिदी, भारतरत्न लता दिदी. सगळ्यांना त्यांचा मुद्दा मला मांडायचा आहे. भारतरत्न लता दिदी सांगतायत मी आणि माझी बहीण ज्यावेळेस सोलापूरला गेले माझ्या वडिलांसमवेत, वडिलांचे मळलेले पाय पाहिले. मग त्यांच्या बहिणीचं नाव आशाताई. तिला आवाज दिला एक तांब्याभर पाणी आणि रिकामं ताट घेऊन ये. ऐकताय ना कीर्तन माझं? रिकामं ताट घेऊन ये. आशाताईने ते आणलं. वडिलांचे पाय स्वच्छ धुतले आणि आशाताईंना सांगितलं यातला 1 घोट तू प्यायचा आहे, 1 घोट मी पिणार आहे. पेल्याच्या नंतरनं या भारत देशानं त्यांना पुरस्कार दिला. कोणता? भारत रत्न. सगळ्या देशानं त्यांना गौरवलं. अमेरिकेसारख्या देशानं त्यांचा कंठ मागितला होता. का?
लता दीदीचा कंठ फार गोड आहे. आणि ज्यावेळेस त्यांना विचारलं, दीदी तुम्हाला एक पुरस्कार मिळतायत, लोक तुमची वाहवा करतायत, याच्या मागचं कारण काय आम्हाला कळेल. भारतरत्न लता दीदीचं विधान असं आहे, लोक माझ्यावर प्रेम करत नाहीत, माझ्या कंठावर प्रेम करतात. आणि माझा कंठ जर गोड झाला असेल ना, तर तो एकाच गोष्टीनं, काय, मी माझ्या वडिलांचं चरण तीर्थ प्याले, त्याचा तो परिणाम आहे. भारतरत्न लता दीदी जर सांगतायत की वडिलांची सेवा अत्यंत महत्वाची आहे, 10वीला याचे 5 विषय गेलेले असतात, 11वीला हा एटीकेटीने बसतो आणि म्हणतो आमच्या वडिलांना अक्कल नाही, आमच्या आईला कळत नाही. अरे कधीतरी थोडा विचार करे दादा. मला मुद्दा का मांडायचा आहे की आई वडिलांच्या चरणात सुद्धा सुख आहे. चला, म्हणून पायी मिठी पडिली तो, या सगळ्या गोष्टी ज्ञान मिळवण्याचं कारण आहे संदेहाची गाठ गेली पाहिजे. महाराज सांगतात संदेहाची गाठी झालो. ही गाठ मांडत असताना आपल्या लोकांना संदेहाची गाठ कळत नाही. संतोष महाराज, अज्ञानाची गाठ कळत नाही, अविद्येची गाठ सुद्धा कळत नाही. बाबा आपल्या लोकांना फक्त एकच गाठ माहिती आहे. कोणती? आतली गाठ. आतली गाठ. बरं, या आतल्या गाठीवाली अशी आहेत, कीर्तन झालं ना, लय नंबर 1 राव, काय बोलत होतं ते, नेमका स्तुती करतोय का निंदा करतोय हेच कळत नाही. प्रथमेश दादा अशा लोकांपासून सावध राहा बरं का, लय अवघड. अहो काही लोक आहेत ना बाबा, असे पुढं बसतात इथं, असे पुढं बसतात. आणि माझं आपलं असं सप्रमाण बोलायचं, काहीतरी पुरावे द्यायचे त्या भूमिकेतून. आम्ही ज्ञानेश्वरीतली ओवी सांगितली ना तरी ते हसत नाही. आम्हाला वाटतं पुरावा कमी पडला काय म्हणून आम्ही गात्यातला पुरावा देतो. गात्यातलं प्रमाण दिलं तरी ते बाबा हसत नाही. आता हे बघा नाही, सगळी मंडळी किती फ्रेश चेहरे आहेत, मनमोकळं, बरं वाटतं, ते हसत नाही. मग असं वाटतं बहुतेक आमचं काहीतरी चुकतंय का काय. मग आम्ही अजून एक नाती भागवतातली ओवी द्यायची तरी ते हसत नाही. आम्हाला असं वाटतंय बहुतेक त्याचा गाथा आणि ज्ञानेश्वरी पाठ आहे का काय. काहीच नाही ना, हालचालच नाही म्हटल्याच्या नंतर भीती वाटते. बरं, आपण सगळं सप्रमाण बोलतोय ना देवा, तरी काहीच नाही. कसं बसं कीर्तन कडला जातं, गेल्याच्या नंतर घरी गेलं होय, अहो सगळा मंडप फ्रेश होता, सगळे लोक फ्रेश होते, पुढ्यात बसल्याला हसत बी नव्हतं, काहीच करत नव्हतं. का बरं असं? हो महाराज, एवढं मानाव घेऊ नका. का? अहो ते तसंच आतल्या गाठीचं आहे. अरे ते आतल्या गाठीचं आहे, पण मला सुधारणाला काय 2 तास, मला घाम फुटायची वेळ आली की काय बाबा मी चुकतोय का काय बोलतोय, लय अवघड काम आहे. ही आतली गाठ मला खरंच डॉक्टरांना भेटल्या विचारायचे किती पैसे दिले म्हणजे निघेल. डॉक्टर एकच वाक्य देतील, सरपंच साहेब, सर एकच वाक्य देतील. कोणतं माहितीये का? आतली गाठ जाण्याकरता एकच करावं लागेल, काय? भगवान परमात्म्याचं नामचिंतन. भगवान परमात्म्याचं नामचिंतन. हे सप्ते आहेत ना, हे सप्ते हे आतली गाठ काढण्याकरताच आहेत. हे सप्ते कशा करतायत? आतली गाठ. पण प्रथमेश दादा एक वाक्य बोलायचंय मला. दारुडा म्हणत नाही बरं का, महाराजाचं कीर्तन पडलं, कीर्तनकारच म्हणतोय त्याचं कीर्तन पडलं. भारी काय काय लय उंचीचं कीर्तन आहे. दारुडा म्हणतोय ते लय भारी बोलत होतो, ज्ञानेश्वर महाराजांची कथा सांगितली, संतांची भेट सांगितली, चांगलं बोलत होतं. कीर्तनकाराला विचारला, नाही बरा बोलला तो. अरे म्हणणं चांगला बोलला, हे कवा किती सप्ते केल्यावर परिवर्तन होईल. बाबा मी काय चुकीचं असेल तर मला क्षमा करा बरं का. मला साधे मुद्दे मांडायचे तुमच्या पुढं. याचा अर्थ काय? जुन्या काळी माणसं मनानं व्यापक होती, मनानं आणि पैशानं गरीब होती. आता माणसं पैशानं व्यापक झालेत आणि मनानं संकुचित झाले. चिंतनात गेला पाहिजे हो काळ, पण आपला काळ चिंतनात जात नाही. आपण दुसऱ्याचं चिंतन करतो, त्याचा कसा बंगला झाला, ते कसं फॉर्च्युनर मध्ये फिरायला लागलं. एक वाक्य बोलू का? सध्या माणूस स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही ना, तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. याच्या पुढचं वाक्य फार गोड आहे. कधीतरी दुसऱ्याच्या दारात मदतीचं झाड लावा, आनंदाची फुलं तुमच्या दारात पडल्याशिवाय राहणार नाही. ताकद आहे. याच्याकरता कीर्तन आहे, मनाच्या शुद्धीकरता कीर्तन आहेत. कळालं महाराज आम्हाला ही संध्याची गाठ जावी असं वाटत असेल तर देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. पण नामचिंतन काय? फार साधा आणि सोपं आहे. सगळ्यांनी हात वर करा, सगळे कॅमेऱ्यामध्ये शूट आलं पाहिजे बरं का. कुंभारवळण गावामध्ये आपला 48व्या वर्षातला सप्ताह 2 वर्षानं सुवर्ण महोत्सव आहे. गोड तयारीनं ही सगळी मंडळी अगदी या सप्ताहाला येतात.
एक टाळी सगळ्यांनी वाजवायची, एक टाळी. मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार आहे. एक टाळी मागं पुढं झालं नाही पाहिजे. जय हो. वा 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 वा, क्या बात है. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळाता कोण दाता या हुने. अभंगाचे 2 चरण झाले, 2 चरण राहिलेत. भवनदीचा झाला तारा. या भवसागरातून तरुण जायचं असेल तर देवाच्या चरणाजवळ गेलं पाहिजे, आणि देवाच्या चरणाजवळ जायचं असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. देवाच्या चरणाजवळ गेलात की भवसागर तरता कार्य करीत असे चिंता पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या. म्हणून संतांच्या चरणाजवळ गेलं पाहिजे या भवसागरातून तरुण जाण्याकरता. आणि शेवटचं चरण आहे तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी. जीवनाचं मंगळ करायचं असेल तर संतांसारखं दुसरं दातृत्व कोणाचं नाही महाराज. याला उदाहरण फार गोड आहे. शेवटचं उदाहरण देतो, माझं कीर्तन बंद करतो. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज लोहगावला कीर्तन जायचे. कुठं जायचे? लोहगावला. बारीक आहे का बरं का. त्यांच्या कीर्तनामध्ये 14 टाळकरी होते, त्यापैकी एक शोभा कासार. कीर्तनाला ज्यांना वेळ लागलेला असतं ना, ते एकदा का स्पीकर चालू झाला की ते ऑटोमॅटिक त्यांची पावलं कीर्तनाच्या दिशेने येतात. आणि ते येत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, आमचं कीर्तन असेल तर लोक प्रेम करतात आमच्या. ते तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे. शोभा कासार निघाले पण त्यांच्या पत्नीनं अडवलं, जाऊ नका कीर्तनाला. म्हटले काय झालं? काय नाही म्हटले, मुलगा आजारी आहे, यदा कदाचित कमी जास्त झालं तुम्ही त्याला दवाखान्यात न्याल, डॉक्टरांकडे न्याल. मी कोणाकडे नेणार? मी कोणाकडे जाणार? नका जाऊ कीर्तनाला. तुकाराम महाराज फक्त लोहगावलाच कीर्तन करायचे. आज कीर्तन झालं ना की 15 दिवसानंतर कोणाच्या घरी कीर्तन होणार आहे आत्ताच कीर्तनात सांगायचे की अमक्या अमक्याच्या घरी कीर्तन होणार आहे. इतकी प्रतिकूल परिस्थिती होती की तुकाराम महाराज कीर्तनाला गेले नाही तर कीर्तन कुणी करायचा हा प्रश्न उपस्थित व्हायचा. बाबा का कीर्तन करत नव्हते? आता तसं नाही बरं का. आता फक्त सप्ताह चालू होऊ द्या, कीर्तनकार कोणता नाही येत याचीच वाट बघते.
आणि एकदा का तो नाही आला तर कीर्तन कुणी कुणी करायचं ते तुम्ही बोला. इतके कीर्तनकार झालेत. त्या काळी कीर्तन कुणी करायचं हा प्रश्न होता. आता कुणी कुणी करायचं हा प्रश्नचिन्ह आहे. तुकोबाराय कीर्तनाला जायचे, वेळ लागलो होतो तुकोबारायला. कीर्तन देहावर कीर्तन करायचे. शिवबा कासार कीर्तनाला निघून गेले आणि जी पत्नी सांगत होती ना, जाऊ नका मुलगा आजारी पडलाय, मरेल. दादा कीर्तनाला निघून गेल्यानंतर ते घरी मुलगा मेलं, मरण पावलं. आई आई असते. हे आमच्या माता भगिनी किती जास्त प्रमाणात आहेत. आमची आई आम्हाला चांगलंच सांगत असते, दादा चांगलं वागत जा, चांगलं बोलत जा. आम्ही 2 वर्ग शिकलो की आईला म्हणतो, या आई गप्प बस, तुला काही कळत, बोला की तुला काही कळत. लाला शेठ, आईला जे कळतं ना ते कुणालाच कळत नाही. सगळ्यात पहिलं विद्यापीठ आहे काय की ते आपल्या मुलाला बोलायला शिकवते, चालायला शिकवते, कशाला काय म्हणायचं याची ओळख करून देणार पहिलं विद्यापीठ कोणतं आहे? आई. आणि खरंच आईला कळत नाही का हो? आईला जे कळतं ना ते जगाच्या पाठीवर कोणालाच कळत नाही. का? आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना, लहान एकत्र कुटुंब असायचं आणि मग ती आई त्या पाट्यावर वरुट्यावर अशी मिरच्या घ्यायची आणि ठ्याचा करायची. आणि आम्ही लहान होतो ना, लहान त्यावेळेस बाहेरनं आलो ना, आई झाली ॲक्शन लक्षात येते का तुमच्या? आई झाली. ती आई काय म्हणते, घरामध्ये ननंद असेल, सासू असेल, सासरा असेल, तिकडे जा. बाबा खरं सांगू का, त्या आईनं त्याच हातानं धुतला पाहिजे. थोडी आग झाली असती ना, आग म्हणजे मग काय म्हणलं असतं, आमच्या आईला काही कळत नाही, मग खरं वाटलं असतं. अरे आईला कळतंय म्हणून आईनं तुम्हाला मार्गदर्शन केलंय, तिकडे जा, घरामध्ये कोणतरी असेल तिकडे गेलं पाहिजे. आईला कळतंय हो, पण आपण एका वाक्यात सांगतो आईला काही कळत नाही. लेकुरा लेववी माता अलंकार, नाही आमत पार आवडीची ही आईचं आमत कर. मुलाला उचललं महाराज आणि तुकोबारायांच्या कीर्तनात आणलं. ओ महाराज, तुमच्या कीर्तनामुळं माझा मुलगा मेलाय, तुमच्या पांडुरंगामुळं माझा मुलगा मेलाय. शब्द ऐकले, महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. देवा, अरे मी कीर्तन ग्रंथ पाहून करतोय रे. नामदेव महाराजांच्या कीर्तनात गाय कापली ती जिवंत केलीस. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीला चाल म्हणल्याबरोबर ज्ञानियांची भिंत अंगे ओढी ओढण्याचं काम तू केलंस. आणि जर देवा माझ्या कीर्तनात मुलगा मरत असेल ना, तर हा अपमान माझा नाही देवा, हा अपमान तुझा आहे. डोळ्यातून अश्रू आले. महाराजांनी अभंग गायला. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. निर्जीवा चेतना आनावया, निर्जीवा चेतना आनावया, आनावया. मला मुद्दा मांडायचा बरं का. हो देवा, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. देवा तुम्हाला काय जमणार नाही, सगळ्या गोष्टी जमतील. आणि एक गंमत सांगायची, शिवबा कासारांच्या पत्नीनं मेलेलं मूल तुकोबारायांच्या समोर आणलं. तुकोबारायांच्या संगतीचा परिणाम दादांनो, मेलेलं मूल जिवंत झालं. याला म्हणतात संत. तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. ज्ञानेश्वर झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. कुंभारवळण गाव म्हणजे अगदी माझ्या प्रेमाचं आणि जवळचं. त्यातल्या त्यात आपले नंदू कामते सरपंच, त्यांच्या माध्यमातून बाबा असतील, ट्रस्ट मंडळी असेल, आता काय सगळ्यांचा नामोल्लेख मला करता येणार नाही, पण त्यांच्या माध्यमातून मी गेल्या वर्षी कीर्तनाला त्या मंदिरात आलो होतो
आणि ती सेवा भैरवनाथ महाराजांनाच आवडली की काय म्हणून सलग 3 वर्षे मी या गावात कीर्तनाला येतो. सगळे गोड मंडळी आहेत. आमचे मोहन सर अगदी कुठेही कार्यक्रम असला तरी हक्काने फोन करणार, महाराज आपल्याला प्रवचन करायचे, कीर्तन करायचे, आणि कुठेही कीर्तन असलं तरी ते येतात. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळे गोड मंडळी आहेत. मला वाटतं कीर्तन करत असताना हा खेळ नव्हे ऐकल्याचा म्हणून मेळ मेळविला. गोड गाणारे, गोड वाजवणारे कीर्तनाला असते, कीर्तनाला रंगदेवता येत असते. आमचे हरिभक्तीपरायण संपत महाराज गाडे आहेत. हरिभक्तीपरायण ज्यांचं गोड गाणं, महाराज त्या माणसाचा आवाज कधीच बसत नाही. हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या. संतोष महाराजांचं आता आम्ही तळवड्याला कीर्तनाला होतो. देवा लय समर्पक चाल. त्यानंतर खाली बार्शीला सुद्धा आपले बरेच 5-6 कीर्तनं झालेत आता मोकळ्या मनाने आपली, बरं का. लय समर्पक चाली म्हणणं, पाठा. आणि गायकाचं काय असतं, पहिल्या चालीत नुसतं ताना म्हणजे मारणं म्हणजे गायक नाही, बरं का. कीर्तनकार बोलल्यानंतर समर्पक प्रमाण देणं हे गायकाचं काम आहे. संतोष महाराज अत्यंत गोड आणि समर्पक. आमच्या समवेत असणारे हरिभक्तीपरायण आमचे नारायण महाराज फार समर्पक आणि गोड आवाज. हरिभक्तीपरायण आमचे वारकरी बाबा जगताप महाराज, त्यानंतर महाराज बर्डे महाराज, आणि आमचे सगळे तरुण युवक मंडळी, बरं का. चोपदार काका, दादा रामकृष्णारी, तुतारी रामकृष्णारी, सिंग, हो म्हणजे ते सिंग ऐका ते सिंग हे सिंग. कीर्तनकाराचं वजन त्याच्यावर आहे. तुम्ही वेगळा विचार केलाय बरं का, असल्यावर मला अंदाज आलाय. तशी काय भूमिका नाही मी कीर्तन करायला आलो. आणि सगळ्यात महत्वाची सूचना मला द्यायची की कीर्तन करत असताना मृदंग सगळ्यात महत्वाचा आहे. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. म्हणून आमच्या दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. प्रथमेश दादा समर्पक वाजवणं, गाणं, ह्याच गोष्टी. तरणा भाग्यवंत नटी हरिकीर्तनात आमचं विनेकरी दादा. ॲपल मोबाईल असेल तर त्यांचा फोटो वगैरे काढून घ्यायचा. आपल्या चॅनलचं नाव आनंदाची वारी. जीवनात आनंद पाहिजे तर आनंदाच्या वारीला सबस्क्राईब करा, बरं का. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर आमचे लालासेठ आहेत, हार्मोनियमची सेवा, कुंभार महाराज, सगळे गोड मंडळी आहेत. दादा असतील, सगळे मंडळी. आता मला मुद्दा असा मांडायचा आहे की कीर्तन करत असताना सगळ्यात गोड साऊंड सिस्टीम आहे. आमच्या दादा करताय. आणि आता माझं कीर्तन संपलंय. तुम्ही म्हणसाल हे महाराज थोडं पॉलिटिक्सच आहे का काय माहिती का. आपल्या पॅनलची नावं घेतली ना, आम्ही जर 2 तास ऐकलं नसतं तर तुम्ही कोणाला सांगितलं असतं. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. बाबा फक्त 2 मिनिटं घेतो, बरं का. कीर्तन संपलंय माझं आता. ओ शांता ऐका. आपल्या सासवड नगरीमध्ये संत सोपानदेवांच्या दरबारात 24 मे ते 31 मे भव्य दिव्य गाथा पारायण सोहळा श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या नियोजनात होणार आहे. ऐका बरं का. तर आपल्या परिसरांनी चांगलंच योगदान घेतलंय. जवळजवळ 20-20 गावांनी 40-40 हजार भाकरी एका पंक्तीला देण्याचं काम ताई या सगळ्या गोष्टी केल्या, बरं का. आता या सप्ताहामध्ये तन, मन आणि धनानं मदत करायची. ज्याच्याजवळ पैसा नसेल त्यांनी सेवा शारीरिक केली पाहिजे. ज्याच्याजवळ पैसा आहे, देण्याचं दातृत्व आहे, त्यानं पैसा देऊन मदत केला पाहिजे. का केली पाहिजे. 25 लाखाचा नुसता मंडप आहे. किती लाखाचा. 25 लाखाचा. आणि 5000 गाथा पारायण करायला लोक आहेत, वाचक. एका कीर्तनात कमीत कमी 50 मृदंग लावायचे. किती. 50 मृदंग. आणि त्या कीर्तनाच्या साथीला कमीत कमी 500 टाळकरी आहेत. एवढा भव्य दिव्य नियोजनात सप्ताह करायचा आहे. आता हे सप्ते तुम्ही जर तिकडे बीडला गेलात ना, आपल्याला पाहायला मिळतात. आणि तसाच सप्ताह माऊलींच्या नियोजनात भरवस फाट्याला नाशिकला 2 एप्रिल ते 9 एप्रिल फार मोठा होणार आहे. कसं नियोजन असतं हे बघायचं असेल तर एकदा जाऊन या. मी जागर कार्याला जाणार आहे आणि माऊलींच्या नियोजनात सप्ते करायचेत म्हटल्यावर आपल्याला आपल्या परिसरामध्ये माऊलींच्या मंदिरात सप्ताह होतात, बरोबर ना. सोपान देवांच्या मंदिरात सप्ताह झाला पाहिजे. कारण सोपान देवामुळे तुमचं आमचं जगणं आहे, तुमचं आमचं अस्तित्व आहे. आज आपण परिचय देत असताना काय सांगतो, आम्ही सोपान काकांच्या भूमीतली माणसं आहे. मग जर सोपान काकांमुळे आपलं अस्तित्व असेल तर सोपान काकांकरता तेवढे 8 दिवस सगळ्यांनी रिकामे ठेवायचे. तन, मन, धनानं मदत करायची. आता त्या सप्ताहाचं काम असं आहे की 5000 रुपये देऊन सभासद व्हायचं आहे. किती हजार रुपये देऊन. 5000 रुपये. तर ते पावती पुस्तक माझ्याजवळ माऊलींनी दिलेलं आहे. ज्याला कोणाला असं वाटतं की खरंच माझी देण्याची इच्छा आहे, कारण मी घेऊन काही खरीवला जाणार नाही, वेल्याला जाणार नाही,
ते तुमच्याच इथं सासवडला येणार आहे आणि ते आपल्या सासवडमध्ये येत असताना ते सगळ्यांना डोळ्यांनी पाहायला मिळणार आहे. मी ज्यावेळेस मोहन सरांना फोन केला, म्हटलं सर असं असं आहे, सरांनी एका मिनिटात सांगितलं की माझं सभासद नोंदीला नाव करा. मागं विचार केला नाही की पैसे देणार आहे किंवा काय. एका मिनिटात मोहन सरांनी सांगितलं की माझी नोंदणी करून घ्या, मला सभासद व्हायचंय. सरांनी 5,000ची पावती केली आहे. आता आपल्या परिसरात कीर्तनकार सांगतायत काय गोष्टीविषयी? प्रथमेश दादा सांगतायत ना, सगळ्यांपर्यंत मॅसेज पोचवा आणि कीर्तनाला कमीत कमी 20 ते 25,000 समाज ऐकायला आहे. कशाला आहे? ऐकाय आणि जेवायला मग त्याच्यापेक्षा जास्त. याचा अंदाज तुम्हीच लावा आता. आणि हा अंदाज आपण लावून हे आपल्यालाच नियोजन करायचंय बरं का. हे सुनील महाराज करतील किंवा ते माऊली करतील असं नाही. कारण आपल्या भागात सप्ताह झाला ना की तो सप्ताह एक आदर्श देणारा सप्ताह होणार आहे. का? कीर्तनं कशी असावी, कीर्तनामध्ये वारकरी चाली कशा असाव्यात, कीर्तनामध्ये उभं राहण्याची पद्धत कशी असावी. मला वाटतं त्या सप्त्यातून एवढं जरी कळालं तरी आपला सप्ताह सार्थकी लागला. कारण ज्यावेळेस मी सोपान काकांच्या मंदिरात मिटिंगला आलो होतो ना, आता मागं 2 महिन्यापूर्वी, त्यावेळेस आपल्याच गावचे असणारे आकाश महाराजांनी तिथं सांगितलं, काय म्हणले गावोगावी सप्ते झालेत, त्या आकाश महाराजांनी सांगितलं, पण वारकरी नियोजनात नाहीत. मग जे नारायणगावचं नियोजन करायचं असतात का तेच सप्त्याचं नियोजन करतात. आता हे नारायणगाव तुम्हाला कळलं ना, मला वाटतं कळलंय. लय हुशार आहे तुम्ही बरं का. तर त्याच्यामुळे झालंय काय, ते आकाश महाराजांनी सांगितलं चिंतन कीर्तनकार ऐकायला तयार नाहीयेत. आपलं व्हॉट्सअपच्या युट्यूबला याच्यावर रील बनवणारे कीर्तनकार इकडे आलेत. बरं ते रील बनवणारे आहेत ना, ते 30 सेकंदाची बनवतात आणि त्याचे 30,000 रुपये घेतात आणि तुम्ही बी देतात. नंतर कळतं अरे 1.5-2 तास आपले वेस्ट गेले. माझं बोलणं कळतंय. त्या सप्त्यातून कीर्तन काय, गाणं काय, वादन काय आणि सगळ्यात महत्त्वाची शिस्त काय हे पाहायला मिळणार आहे. म्हणून ज्याला सभासद व्हायचंय त्यांनी इथं कीर्तन संपल्यानंतर माझ्याजवळ यायचंय. 5,000ची पावती पुस्तक आहे. ज्याला वाटेल त्याने नक्की त्याला सभासद व्हा. नाही माझ्याजवळ झालात तर आमचे नंदू सरपंच आहेत त्यांच्याजवळ जा, मोहन सर असतील, कमिटीवरचे आमचे हे बाबा असतील, अजून 2-4 हे महाराज असतील, आमचे हे सगळे तरुण मंडळी असतील, यांच्यात संपर्क साधा, प्रथमेश दादा असतील, सगळ्यांजवळ जा. पण आपला सप्ताह दिमाखात झाला पाहिजे. जसा जोग महाराजांचा शताब्दी उत्सव झाला का सगळ्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये त्याची नोंद झाली, तसं आपल्या सासवडची जगात नोंद झाली पाहिजे. याची काळजी आपण घ्यायची आणि त्या पद्धतीने उतरायचंय. झाले कीर्तन सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.